बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या रेडीमेड फॅशनेबल कपड्यांमुळे पारंपरिक पद्धतीने कपडे शिवून देणाऱ्या टेलरिंग व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। 15 ते 20 वर्षांआधी नवीन कपडे म्हटलं की दुकानातून कापड विकत घ्यायचं आणि टेलरकडे जाऊन ते शिवून घ्यायचं अशीच पद्धत होती। मात्र हल्ली हा ट्रेंड बदलला असून प्रत्येकजण दुकानात जाऊन वेगवेगळ्या फॅशनची रेडीमेड कपडे घेण्यालाच प्राधान्य देत आहे। यामुळे टेलरिंग व्यावसायिकाकडे कोणीही फिरकेनासं झालं असून केवळ 50शी पुढे असलेली पिढीच शिवून कपडे घालत आहे। 25 वर्षांआधी मोठ्या अपेक्षेने टेलरिंग कला शिकणाऱ्या अनेक नवव्यवसायिकांचा यामुळे हिरमोड झाला असून आता तर चक्क उपासमारीची वेळ आली आहे। दिवसभरात केवळ एखादा ड्रेसच शिवण्यासाठी गिऱ्हाईक येत असल्याचं टेलर व्यावसायिकाने सांगितलंय। माझं नाव कोंडीराम गंगाधर निकम, राहणार जळगाव। व्यवसायासाठी रामनगर येथे टेलर काम करण्यास आलो आहे। माझ्या दुकानाला इथं 20 वर्षे पूर्ण झाली आहे। पण आता असं झालं की रेडीमेड निघल्यामुळे की आता कपडे कमी झाले, शिवण्यासाठी कपडे कमी येऊ राहिले। आणि 20 वर्षा अगोदर 60 रुपये शिलाई असताना त्या टायमाला 10 ड्रेस यायचे आणि आता 500 रुपये शिलाई असताना आता एकच ड्रेस येतो। आता म्हणजे रेडीमेडमुळे इतका धंद्यावर परिणाम झाला किंवा असं वाटतं बंद करून जावा, पण आता कसे त्या गोष्टीला विलाज नाही। आणि आता काय पहिले तरी समजा 6-8 रुपये शिलाई असल्यामुळे कसे तरी समजा हे होतं, पण आता महागाईच्या हिशोबामुळे आता 500 रुपये सुद्धा हे एकदम कमी लगे, म्हणजे महागाई इतकी झाली की भरपूर महागाई झाली। आता आमच्याकडे आता असं झालं की जे जुने लोक आहे 40 वर्ष अगोदरचे तेच आमच्याकडे कपडे शिवायला येते। नवीन पिढी तरुण अजिबात नाही, कारण की तरुण वर्ग सगळा हा रेडीमेडवरच पडला आहे। भविष्यात बिकटच दिवस येणार आहे। चांगले दिवस तर ते गेले, आता गेले ते दिवस राहिले ते फक्त आठवणीच राहिले। आता पूर्वीच्या काळी केवळ 60 रुपये शिलाई होती। दररोज 10 ड्रेस शिवण्यासाठी गिऱ्हाईक यायचे। मात्र आता केवळ 1 ते 2 गिऱ्हाईक कपडे शिवण्यासाठी घेऊन येतात। यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं देखील कठीण झालं असल्याचं टेलर व्यावसायिकाने सांगितलंय। नवीन पिढी ही रेडीमेड कपड्यांकडे वळली असल्याने केवळ जुनीच पिढी शिवून कापड शिवत आहे। भविष्यकाळात हा व्यवसाय देखील संपून जाण्याची भीती टेलर व्यावसायिकाने व्यक्त केली आहे। रेडीमेड कपड्यांच्या फॅशनमुळे कापड दुकानदारांचे अच्छे दिन आले असले तरी वर्षानुवर्षांपासून टेलरिंग व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या टेलरिंग व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।